स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण छोले करणार आहोत. तर त्यासाठी आपण आता छोलेची रेसिपीला सुरू करूया. सर्वप्रथम मी काल रात्री छोले भिजत घातले होते आणि ते छोले आपल्याला छान भिजून झाले आहेत. तर ते आता आपल्याला कुकरमध्ये उकडायला लावायचे आहेत. तर मी कुकरमध्ये स्वच्छ सगळे धुतलेले छोले कुकरमध्ये टाकत आहे आणि त्यानंतर त्या कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर त्याच्यात थोडीशी दालचिनीचे 2 तुकडे, त्याच्यानंतर एक मसाला इलायची आपल्याला त्याच्यात टाकायची आहे आणि थोडेसे तेलाचे 2-4 थेंब देखील टाकायचे आहेत. याने काय होतं की छोले छान मऊ शिजून येतात आणि आपल्याला त्याचे नंतर परत शिट्ट्या काढाव्या लागत नाहीत. आणि असं करून मी त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून छोले छान मऊ करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी त्याच्यात थोडं तेल टाकलं. त्याच्यानंतर आता थोडं त्याच्यात 2 सिनेमनचे स्टिक म्हणजे दालचिनीचे तुकडे टाकत आहे व त्याच्यात मसाला इलायची देखील टाकणार आहे. त्यामुळे त्याला खूप सुंदर असा सुगंध येतो आणि दालचिनीमुळे थोडीशी छान अशी चव लागते व आपण त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून ते छान मऊ शिजवून घेणार आहोत. हे बघा, इथे मी मस्त कुकरचं चांगलं झाकण लावून घेतलेलं आहे. गॅस ऑन करून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेत आहे. आता आपले छोले थंड होत आहेत, तोपर्यंत आपण फोडणी घालून घेऊ. सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे कांदा, नंतर टोमॅटो आणि नंतर ही मी जी आलं लसणाची पेस्ट केली आहे ती. कढईमध्ये आपण टाकूया तेल. आता तेल चांगले तापलेले आहे. आपण त्याच्यामध्ये मी जे 3 कांदे बारीक चिरून घेतले आहे ते टाकूया. गॅस थोडा मोठा ठेवायचा म्हणजे कांदा लवकरात लवकर छान परतून होईल. कांदा आपल्याला चांगला लालसर करून घ्यायचा आहे. आणि कांदा लालसर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आपला कांदा चांगला लाल झालेला आहे, परतला गेलेला आहे. आता आपल्याला याच्यात ही आलं लसणाची जी पेस्ट आपण केली आहे ती टाकायची आहे. तिलाही छान 2 मिनिटं आपण आता परतून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो टाकणार आहे. तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील करून घेऊ शकता आणि ती टाकू शकता. पण सकाळच्या वेळेला आपण गडबडीत असतो तर आपल्याला पटकन जमत नाही प्युरी करायला, म्हणून टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि तो याच्यात टाकायचा. आता मी टोमॅटो देखील याच्यात टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकल्यावर आपल्याला लगेच त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं की टोमॅटो लवकर चांगला शिजला जातो. आता आपला कुकर सुद्धा चांगला दबलेला आहे, त्याची वाफ निघालेली आहे. आपण तो आता जरा
उघडून घेऊ. अशा प्रकारे आपण छान उघडून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी आता छोले उकडले गेलेले आहेत. मी आता हे मस्तपैकी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे. मी तुम्हाला दाखवते ते किती मस्तपैकी एकदम गरम आहे एकदम. हे बघा किती पटकन दाबलं जाते. छान उकडून तयार आहे. आता आपला मसाला देखील रेडी होत आलेला आहे. यामध्ये आपल्याला आता हळद, तिखट आणि थोडा छोले मसाला टाकायचा आहे. थोडी हळद, 2 चमचे तिखट, धणे जिरे पावडर व 2 चमचे छोले मसाला. माझ्याकडे एव्हरेस्टचा आहे तो मी टाकते. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकून घ्या. तर छान ते मसाले कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्या. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी देखील घालायचं आहे म्हणजे मसाले छान शिजले जातील. आणि पाणी टाकल्यावर थोडा गॅस मोठा करायचा म्हणजे ते छान एकदम परतून जाईल व त्या मसाल्याला तेल सुद्धा सुटेल. तुम्ही बघू शकता मसाला छानपैकी आता शिजायला सुरुवात झालेली आहे. व त्याला 1-2 मिनिटात आता तेल देखील सुटेल. असं केल्यावर मसाला थोडंसं पाणी टाकल्यामुळे ते मसाले या कांदा टोमॅटोमध्ये छान परतले जातात. आता मसाल्याला छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर आपण आता याच्यात उकडलेले आपले छोले घालून घेऊया. छान ते मस्त हे सगळं मसाला त्या छोल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. त्यामध्ये थोडं मीठ घालूयात. मीठ आपण आधी घातलं होतं या बेतानेच मीठ आता घालून घ्यायचं आहे. व छोले सगळे एकदम छान छोले आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. मसाल्यामध्ये छोले छान कोट झालेले आहेत. आता आपल्याला झाकण घालून याला थोडा वेळ अजून शिजवून घ्यायचे. त्यामुळे मसाला या छोल्यांमध्ये छान मुरला जाईल. आणखीन 5-10 मिनिटं आपण ते असेच शिजवून घेणार आहोत. हे मी आता छान झाकण याच्यावर ठेवलेलं आहे. चला 5-10
5-10 मिनटं झालेले आहेत. आपण आता याचं झाकण उघडूयात आणि हे बघा किती सुंदर छोले तयार झाले. आता याची मी सर्विंगची तयारी करते. चला तर मग आपण आता सर्विंगची तयारी करूयात. अशी छान मी डिश घेतलेली आहे आणि त्याच्यात हे आता मस्तपैकी छोले सर्व करून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर छोले दिसत आहेत. तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा आणि हे झटपट होणारे छोले आहेत. याला जास्त वेळ मेहनत लागत नाही आणि खूप चविष्ट बनतात. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.